नमस्कार, मी नाशिक गुरुजी. सध्याला मी त्र्यंबकेश्वर रोडला आहे. त्र्यंबकेश्वर म्हणजे आज तारीख आहे 16 ऑगस्ट 2026. सध्याला इतकी ट्रॅफिक झाल्याचं कारण म्हणजे 2 ते 3 किलोमीटर ट्रॅफिक आपल्याला मागे दिसून येऊ शकते. नाशिककर किंवा पर्यटक जे कोणी बघत असतील त्यांना सगळ्यांना एक नम्र विनंती आहे की तुम्ही कदाचित जर कदाचित त्र्यंबकेश्वरकडे, पहिनेकडे, दुगारवाडीकडे जर येणार असाल तर तो तुमचा बेत तुम्हाला कॅन्सल करावं लागेल. त्याचं कारण की इथून पोलीस पुढे जाऊ देणार नाही. त्याचं कारण असं आहे की पुढे जी गर्दी आहे ते मोठ्या प्रमाणात गर्दी वाढलेली आहे. गर्दी अशी झालेली आहे की तिकडून लोकांना बाहेर निघता येत नाही आहे. आणि त्यातल्यात सलग 2 ते 3 दिवस सुट्ट्या आलेल्या आहेत. आणि त्या सुट्ट्यामुळे काय झालेलं आहे की हे बघा, अगदी त्र्यंबकेश्वरकडून येणाऱ्या गाड्या, त्याचबरोबर नाशिककडून येणाऱ्या गाड्या आणि मागे कमीत कमी 3 किलोमीटर हा जो काही भाग दिसतो, म्हणजे मी तुम्हाला अगदी मागे दाखवतो बघा, तर खूप मोठ्या प्रमाणात जी काही ती गर्दी आहे किंवा रांग आहे. त्यामुळे शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करा इकडे येण्याचं. त्याचं कारण दुगारवाडी असेल, पहिने असेल, त्र्यंबकेश्वर असेल किंवा जी काही पर्यटक जी काही क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये सगळीकडे गर्दी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. जरी तुम्ही इथे आलात तर तुम्हाला इथून बसची व्यवस्था केलेली आहे. जे शासकीय बस आहेत तिथे बस लागलेली असतात. तुम्हाला त्या बसने काय करावं लागेल, उतरावं लागेल आणि त्या पद्धतीने जाऊ शकतात. त्यामुळे शक्यतो काय करा, आलात तर तुम्ही काय करा की इथून तुमची गाडी वळवून घ्या आणि तुम्हाला तुमचा पुढचा प्रवास करता येऊ शकेल. ते एक सगळ्यांनी ही एक काळजी घेऊन, नाशिककर असतील, पर्यटक असतील, जे कोणी असतील त्यांनी सगळ्यांनी एवढंच आहे की कदाचित लोकल असतील तर त्यांना जाऊ देणार आहे. त्यामुळे कुणालाही पुढे जाऊ दिलं जाणार नाही आहे. ज्या काही बस असतील त्या बसच्या सुविधेने तुम्ही जाऊ शकता आहात. कमीत कमी 3 किलोमीटर रांग, जी काही माझी एक गाडी मागे लागलेली आहे, तर 3 किलोमीटर हे अगदी रांग लागलेली आहे आपल्याला. जाम नाही, मतलब जाने नहीं देंगे आगे, नाही. तर तुम्हाला जर असेल तर इकडे जो काही तळेगावचा जो भाग आहे त्या साईडला तुम्हाला जाऊ दिले जाते. तिकडून तुम्हाला तो प्रवास करता येईल. तिथे गाड्या आहेत पुढे आणि तसा एक प्रवास करता येऊ शकतोय. परंतु इथून पुढे जाऊ दिलं जाणार ही एक काळजी सगळ्यांनी घ्या.